दाखव कुणी कुणी काय काय दिलं तुला सांग. दाखव ना. हे कोण दिलं कसं कसं आहे दाखव. कोण दिले ते कुणी आणि हे कोण दिलं हे काय आहे खोल दाखव हे दाखव खोल दाखव ना. 1 6 4 अभी खुल जा दाखव. उसको वाव लॅपटॉप 1 6 असं करून दाखव ना कसं आहे ते गॅजेट. असं नाही गर्मी एसी चालू करो. 1 ब्लॅक स्पाइडी 4 खुल जाता. बघू आवडलं. हाँ 1 6 3 अजून काय दिलंय डब्ल्यू दाखव कसं आहे. मोठ्या आईनं दिलंय. कुणी मोठ्या आईनं वाजवून दाखव. ब्लॅक स्पाइडी दिलेलं आहे मदत काय कुणी दिले ते. ब्लॅक स्पाइडी मला मदत करो ना. बाबांनी दिलंय. बाबाने माऊनं काय दिलंय मग हे कसं आहे दाखव. हे वाजवून दाखव दाखव हे. वाजून ओके. चालू कर. हे बघा आपको यांच्या इकडे मस्ती चालल्या. चलो हे सगळं फुगं बिगं फोडून सगळे घाण करून टाकले. आज सोमवार आहे नागपंचमी म्हणून मस्तपैकी भगर भिजत घातलेले आणि इकडे बटाटा शिजायला घातले. लेट झालाय आता किती वाजले 4:30 अजून मी काही खाल्लं नाही. हे गोंधळ असं आहे घरामध्ये. कॉफी पिल्या तेवढ्या होत्या. हे उचलायचं कोण पसारा पिलू स्पायडरमॅन. हे बघा मस्तपैकी शाबूची खिचडी बनवाय घेतलेली. मला बटाट्याशिवाय ती खिचडी खाऊ पण वाटत नाही. बघा आता मग किती पसारा होता घरामध्ये सगळं क्लीन केलेलं आहे मी आता. तर आणि हा डबल पसारा पाडायला लागलाय हा ना. आणि इकडे बघा आता मी दिवाबत्ती करून घेतलेलं आहे मस्तपैकी. हे आमचं छोटंसं देवघर आहे. इथं साईबाबाचा फोटो लावलेला आहे मस्त. आणि इथं असं आमचं छोटंसं देवघर आहे. चैतन्य तू गप बसणार आहे का नाही. ए का काढलीस हा गप बसलाय तू. मला नाही वाटत गप बसलाय. बघू तोंड आगाव आहे सागाव. अरे काय वाजायला लागलं ते. खराब झालंय. काय चालतंय भगल तवा डान्स करायचा असते. काय लाव लावते ना लावते ना. कसं आहे खिचडी छान आहे. मागास केली तेव्हा ह्याला नको होती खिचडी आणि आता खायची आहे. भूक लागल्यावर ध्यान होते है ना.
हे बघा, हे आज पंचमी आहे ना, त्यामुळं ताट तयार केलेलं आहे आणि हे बोललं की मी खाली येतो, मग आपण दोघे संगती जाऊ मंदिरामध्ये. तर आज जेवणाचं काय विशेष नाही आहे, छोलेची भाजी बनवायची असं बोलले. आता बघू त्यांचं काय होतं. आता मी चपाती तरी बनवून ठेवल्या, भात बनवला. त्यांचं 2 मिनटाला बदलत असतं की एकदा छोले भाजी एकदा पनीर. तर बघूया आता आज काय बनवायचं आहे काय नाही ते तुम्हाला मी दाखवते. आणि आमचं बिल्डिंग खाली मंदिर आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. आता हे आले ते आणि आमचं आता पूजन झालेलं आहे. तर हे मंदिर इकडे हाय पाया पडतोय. हां नमस्कार. हां हां दूध आलाय गेलेली देवासाठी. तर हे काय घेऊन आलाय बघ गपचूप. हुशार आहे दोघं. हे बघा सकाळपासून मी तुमच्यासाठी ठेवले बघा. हां कारण मला खिचडी आणि तुम्ही मला खिचडी आवडते. मी सकाळी सांगून ठेवलेलं तुझा उपास आहे, माझ्यासाठी थोडी खिचडी काढून ठेव. मस्त वेगळं. आता पहिल्यांदा खिचडी खातो, नंतर शिमला म्हणतोय, अजून शेंगदाण्याची आमटी बनत्या, ती पण खायचं. भूक तर लागले जोरात, पण कंट्रोल केलेलं आहे मी खिचडीसाठी. लक्षात ठेव, मी काय नाश्ता केलेला नाही. हे जर इकडे काय चाललंय बघा, कालच आणले. काल बड्डेला दिलेलं पुस्तक आहे, नोटबुक आहे ना विदा, बुक आहे नाही, ह्याचं सील बिल सगळं अलगच करून टाकलं ना. लगे मिस्त्री म्हणून टाकते, लगे मिस्त्री म्हणतो. काय झालं हे काय मम्मानं ठेवले ना. कुठे दिवसभर नुसता राडा करायला पाहिजे. मिस्त्री आहे ना, इकडे मस्त शिमला मिरच्या आणल्या आणि इकडे शेवग्याची आमटी करायची. का तुम्ही करणार आहे? मीच करू. चालतंय. नमक टाकून नुसती भाजणार मिरची. हां मन झाले चपाती ते छान लागेल. एक नंबर बनव. हां बघा मित्रांनो, शिमला मिरची आपली मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून झालेली आहे. ह्याच्यामध्ये काही सुद्धा टाकलेलं नाही, नुसतं मीठ आणि शिमला आणि तेल एवढंच आहे, बाकी काही सुद्धा नाही. इकडे बघा मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी पण आपली काळ्या तव्यामध्ये मस्तपैकी लाल लाल झालेले आहे. ते थोड्या वेळानं त्याचा कलर बदलणार आहे. आता सध्या लाल दिसते, मग थोडा वेळ ठेवली तर पूर्ण बदलून जाते ना. हो छान लागतं. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी आपलं जेवण आता रेडी आहे बघा. शेंगदाण्याची आमटी, इकडं थोडंसं श्रीखंड आहे, चपाती आणि सायले मॅडमची स्पेशल भाजी शिमला, मोठा ढबू शिमला. मस्त मीठ टाकून तिला आवडतं खायला. मला वाटतं कमी कमी 4-5 महिन्यात बनवलं असेल ना. हो तुला पण आवडले? मला मिरची पण खायची एक दिवस. खा तुम्हाला नको. नुसतं श्रीखंड खाऊ नको, ते चपाती सांगते का, चपाती सांगते. तर आता बघू ते मम्मीचं स्पेशल मेनू कसं लागतं. एक नंबर. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू नंतर. तोपर्यंत बाय बाय.